गुरुवारी दिवाळे गावात एका भव्य जेटीचं उद्घाटन करण्यात आलं। 42 मीटर लांब या जेटीची निर्मिती माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून केली आहे। या जेटीमुळे मच्छीमार तसेच समुद्र किनाऱ्यांची सुरक्षितता राखता येणार आहे। दिवाळे गावात खूप दिवसांपासून चाललेल्या मच्छीमारांच्या समस्या या ठिकाणी जेटीचं उद्घाटन केल्याने सुटण्यास मदत झाली आहे। 42 मीटर लांब या जेटीची निर्मिती करणं खरं तर सिडको आणि मनपाची जबाबदारी होती, मात्र अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही। परंतु माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिवाळे गावातील कोळी समाज आणि मच्छीमार यांची समस्या लक्षात घेऊन तिथे नवीन जेटीची निर्मिती केली। ही जेटी मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून तयार करण्यात आली आहे। असंख्य लोक आणि मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत शेड असलेल्या या जेटीचं मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की नवीन जेटी ही मच्छीमारांसाठी मासे पकडणे तसेच जाळ सुकवण्यासाठी खूप उपयोगी आहे। तसेच समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा आणि देखरेख करण्यासाठी पोलिसांनाही मदत होईल। एवढंच नाही तर नवी मुंबई क्षेत्रातील ज्या भागात कोळी आणि मच्छीमार राहतात त्या भागात अशा जेटींची निर्मिती होणे गरजेचे आहे, ज्यामुळे ते आपला व्यवसाय करून आपलं आयुष्य सुखकर बनवू शकतात। दांडापासून लोक माझ्याकडे आज येतात, जवळजवळ सिंधुदुर्ग रत्नागिरी पासून लोक माझ्याकडे येतात की आपण या सर्व जेट्या बांधलेल्या आहेत, तर आमच्या इथे बांधायचं तर कशा पद्धतीने आम्ही बांधू। पण मला असं वाटतं जिथे तिथे सिडकोनी जागा घेतल्या की महानगरपालिका किंवा इतर काही संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून सर्व सुविधा देऊन आपण चांगल्या जेटी बांधून देऊ शकतो। नुसतं त्याचा मच्छीमारांनाच फायदा होत नाही, तर त्याचा पोलीस संरक्षण सागरी सुरक्षतेसाठी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो। मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले ते अतिरेकी हे सागर किनाऱ्याच्या माध्यमातून आले होते, पण आज इथे नव्या मुंबईमध्ये सिडको असेल किंवा महानगरपालिका असेल याच्या माध्यमातून या नवी मुंबईच्या सागरी किनाऱ्याचा जसा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने झालेला नाही। कुठल्याही क्षणी कुठूनही या सागर किनाऱ्यावरती सुरक्षितता जी पाहिजे त्याप्रमाणे नाही, तर या जेटींचा जो उपयोग आहे तो सागर किनाऱ्यावरती पोलिसांना सुद्धा त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। कारण आपल्याला आपण जर पाहिलं तर सुरक्षा रक्षणाची जी बोट घेऊन यायचं तो कुठेही धक्के नाही, सगळीकडे चिखल आणि मँग्रोव्हचं साम्राज्य पसरलेलं असताना इथे मला वाटतं सिडकोनी आणि महानगरपालिकेने जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। खरं तर कोळी बांधव हे नवी मुंबई शहराचे मूळ निवासी आहेत, जे जेटी नसल्यामुळे आणि पर्यायी सुविधा न मिळाल्याने उपेक्षित आहेत। अशातच जेटीच्या निर्मितीमुळे या कोळी बांधवांना व्यावसायिक दिलासा मिळणार आहे। माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सिडको आणि मनपाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उभा केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार जेटी बनवणे आणि त्याचं रक्षण करणे हे मनपा आणि सिडको व्यवस्थापनाचं महत्त्वाचं कर्तव्य आहे। नवीन जेटीची देखरेख चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे। तसेच घाण आणि कचरा या ठिकाणी जमा होऊ न दिला जावा असा इशाराही त्यांनी दिला। एवढंच नाही तर सिडको आणि मनपा व्यवस्थापनाने ही जबाबदारी व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास व्यवस्थापनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। मंदाताई म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार जेटीजवळ घाण आणि कचरा जमा झाल्याने मच्छीमारांना पाण्यास मासेमारी करण्यास त्रास होतो, शिवाय त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो। जर पावसामध्ये मृत्यूचं कारण जर पाहिलं असेल जास्त तर या दिवाळा गावामध्ये होतं, कारण इथे स्वच्छता नाही, चिखलाने पूर्ण इथं परिसर भरलेला आहे। त्यामुळे जेटी जरी बांधल्या तर हा चिखल काढण्याचं जे काम आहे ते ताबडतोब सिडकोनी आणि महानगरपालिकेने जर हातात घेतलं तर मला वाटतं इथे अनेक लोकांना चांगला रोजगार उपलब्ध होईल। नवीन जेटीच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक अमित पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी देखील आपला आनंद व्यक्त केला आणि जेटी मच्छीमारांसाठी उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले। आज या गावामध्ये जेटी खरोखर अति सुंदर अशी बनवलेली आहे। मी माझ्या काकूंना असं सांगतोय की या बेलापूर गावापट्टीमध्ये ही फक्त दिवाळ्यामध्येच तुम्ही थांबू नका असं बांधून, ते वेळा दिघा बेळा या पट्टीमध्ये ठाणा बेलापूर विभागामध्ये भरपूर ठिकाणी गरज आहे। आणि नवी मुंबईमध्ये असे नेते भरपूर आहेत, पण असे मोजकेच आहेत का ज्यांना गावाची फिकर आहे। मंदाताई म्हात्रेंनी दिवाळे गावामध्ये डोलकार मच्छीमार संघासाठी एक सुंदर अशी जेटी बांधली। तदनंतर या खांदेवाले मच्छीमार संघाच्या स्वप्नात असेल का मला माहिती नाही, पण त्यांनी अनपेक्षितरित्या अशी ही सुंदर अशी जेटी त्यांनी बांधलेली आहे।
बराच आम्हाला फायदा झाला याच्यापासून, होडी लावण्यापासून आणि आम्हाला माशी उतरण्यापासून बराच फायदा झाला यापासून. होडी लावण्यासाठी झाली, विणायसाठी ही भोंगी आम्हाला बांधून दिली आम्ही, हे आम्हाला फायदा झाला आहे. लोकांना म्हणजे चांगला आनंद झालेला आहे. आम्हाला होड्या लावण्यासाठी जागा नव्हती, म्हणजे ताईने आम्हाला, मंदाताई म्हात्रेने एवढी जागा करून दिली आणि अजून थोडं आमचं काम बाकी आहे, ते झालं पूर्ण तर अजून आम्हाला म्हणजे भरपूर फायदा होईल. म्हणजे जो मच्छीमारीचा व्यवसाय आमच्या गावात नागरिक करतात, कोळी बांधव, आणि त्यांच्या काय होतं का जेटी नसल्या कारणाने चिखलात जाऊन ते माशाची टोपले आणत असत, आणि आता जेटी झाली म्हणून त्यांना आर्थिकदृष्ट्या म्हणजे चांगलं झालेलं आहे. अशा प्रकारच्या जेटीची निर्मिती केवळ दिवाळे गावातच नाही तर नवी मुंबईच्या घणसोली, ऐरोली आदी ठिकाणी केली गेली आहे. शहरातील सर्व जेटींची निर्मिती आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून करण्यात आली आहे. खरं पाहता हे काम व्यवस्थापनाचं होतं, मात्र मंदाताई म्हात्रे यांनी हे काम पूर्ण केलं. खरं तर आगरी आणि कोळी समाजाच्या समस्यांविषयी जे काम मंदाताई म्हात्रे यांनी केलं तसं काम याआधी नवी मुंबईत कोणत्याही नेत्याने केलं नाही. त्यांच्या याच कार्यामुळे कोळी आणि आगरी समाजात त्यांची एक वेगळी ख्याती आणि आदर दोन्ही वाढत आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV.